वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त वदा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प 5 भाग पहिला. कालखंड 1964. स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरू समर्थ पाठी राखा. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा 61वा जन्मोत्सव पावसला 12 डिसेंबर 1963 गुरुवारी मोठ्या उत्साहानं सुरू झाला. श्री सद्गुरूंना 60 वर्ष पूर्ण झाल्यानं अनेक साधक पावसला आले होते. मामा पावसला 12 डिसेंबर 1963 ते 11 जानेवारी 1964 ह्या काळात होते. श्री सद्गुरूंची प्रकृती गेले 5-6 महिने फारच क्षीण झाली होती. दिनांक 24 डिसेंबरला मामा सकाळी श्रींजवळ असता श्रींनी प्रकृतिमानात हळूहळू कशी सुधारणा होत आहे ते मामांना सांगितलं. सर्व मंडळी विशेषतः भाऊ बाबा देसाई आरोग्यासाठी कशी मेहनत घेत आहेत ते विशद केलं. नंतर श्री म्हणाले, शरीरात चैतन्य केवळ त्याच्याच इच्छेनं कार्य करीत आहे. अहो, झाडाचं पानसुद्धा त्याच्याच इच्छेनं हलतं, पडतं. आपण फक्त सोहम भावात शरीराच्या कणाकणातील देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावयाची आहे. सतत अभ्यास करावयाचा तो हाच. संसार करीत असता ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत वगैरे ग्रंथ नित्य निदान वारंवार वाचित असावे. म्हणजे चिंतन होतं, आत्मरूपाची नेहमी जाणीव राहते, त्याचा इष्ट परिणाम होतच जातो. सुखदुःख कोणासही सुटलं नाही, पण साधकानं कोणतंही कर्म करताना चालता बोलता उठता बसता नेहमी मी ते स्वरूप आहे याची जाणीव ठेवीत जावी. हळूहळू साधक सिद्ध होत जातो. पुढे पुढे त्याला काहीच करावं लागत नाही. सर्व क्रिया त्याला यंत्रवत चाललेल्या दिसतात. पुढे जाणीव नेणीव ह्याचाही विसर पडतो. फक्त एकरूपताच आणि सर्वत्र आत्मरूपच तो अनुभवतो. दिनांक 25 डिसेंबरला संध्याकाळी 5 नंतर श्रींनी मामांना खोलीतच त्यांच्या सन्निध राहावयास सांगितलं. श्रींनी मामांचा सेवानिवृत्तीनंतर वेळ कसा जातो याची विचारपूस केली. सर्वसाधारण वृद्धांच्या कालक्रमणेबद्दल चर्चा झाली. तेव्हा श्री म्हणाले, जर तरुणपणीच काही प्रयत्न करून चांगल्या सवयी लावून घेऊन चांगल्याचा संचय केला तरच ते गात्रे शिथिल झाल्यावर उपयोगी पडावयाचे. रोज नियमानं थोडं थोडं वाचन चिंतन मनन करीत असलं म्हणजे बरे. मुख्य गोष्ट आत्मविस्मृती न व्हावी. आमचे गुरु श्री बाबा महाराज वृद्धापकाळी दृष्टी मंद झाली होती तरी अंथरुणात पडल्या पडल्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचित आणि चिंतन करीत. एखादं ज्ञानेश्वरीचं पान घेऊन आवडीनं समजावून सांगत. आत्मप्राप्तीचा बिकट मार्ग आक्रमताना इंद्रिय फार बलवान आहेत. साधकच काय पण सिद्धांनाही ती रिद्धिसिद्धीच्या रूपानं जर्जर करतात. हे लक्षात ठेवून तत्संबंधी नेहमी जागरूक असावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु
श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.